अब खबर है चिमूर तहसील से, जहां तहसील के नेरी में 3 दोपहिया तथा 1 चौपहिया वाहन को आग के हवाले किया गया। क्या है पूरा मामला, जानते हैं इस खबर में। चिमूर पुलिस स्टेशन अंतर्गत आने वाले नेरी के ज्योतिबा फुले वार्ड में 23 फरवरी की मध्य रात्रि को जितेंद्र जनबंधु, बादल घुघुसकर, अंकुश पोइनकर, प्रवीण नगराड़े इनके वाहन को किसी अज्ञात व्यक्ति ने जलाने की घटना सामने आई। इस घटना की जानकारी चिमूर पुलिस स्टेशन को देने के बाद पुलिस घटनास्थल पर पहुंची और मौका पंचनामा किया। संदेहास्पद आरोपी राहुल रितेश मंडपे उम्र 23 इसे हिरासत में लिया गया। पुलिस उप विभागीय अधिकारी राकेश कुमार जाधव, सहायक पुलिस निरीक्षक योगेश घारे घटनास्थल पर दाखिल हुए थे। ज्योतिबा फुले वार्ड के नागरिकों की सुरक्षा के लिए सहायक पुलिस निरीक्षक चहांदे पुलिस ताफे के साथ तैनात थे। आरोपी राहुल रितेश मंडपे पर अपराध दर्ज किया गया। इस समय हमारे प्रतिनिधि बालू सातपुते भी यहाँ मौजूद थे। उन्होंने यहाँ के निवासियों से जब बातचीत की तब निवासियों ने इस संदर्भ में क्या बताया, आइए सुनते हैं स्वयं उन्हीं की जुबानी। रात्री 2च्या दरम्यान हा प्रकरण घडला। आम्ही झोपेमध्ये होतो, आम्हाला काही भानच नाही काय बाहेर काय झालं काय नाही। मग नंतर नाही का त्यांनी घर साईडच्यांनी गाडी पेटली म्हणून त्यांना असं भास झाला वाटते, त्यांनी पूर्ण आमची गाडी विझवून टाकली। नंतर आम्हाला आवाज दिला, दरवाजा बाहेरून लावून पेटवणाऱ्याने दरवाजा बाहेरून लावून दरवाजा लावून पूर्ण गाडी पेटवून ठेवली। त्यांनी उठवला आम्हाला, गाडी विझवली पूर्ण आणि नंतर आम्हाला काहीच माहित नाही की पूर्ण पेटवली काय नाही। तिकडे 2 गाड्या पेटल्या, आमची इकडे एक आणि यांच्या घरची एक पेटली। दरवाजा कोणी खोलला? दरवाजा साईडच्याने खुलला। मी स्नेहदीप मधुकर खोब्रागडे, महात्मा फुले नगरातील रहिवासी असून काल अंदाजे रात्रीच्या 2 वाजताच्या सुमारास अज्ञात इसमाने मागच्या साईडला असलेली उभी गाडी रस्त्यावरची, इथे असलेले किरायदार यांची गाडी आणि बाजूला असलेलं वासुदेवराव पोइनकर यांच्या घरातील आतमध्ये ठेवलेली गाडी, या तिन्ही गाडी जाळण्याचा प्रकार अज्ञात इसमाने केलेला आहे। आम्हा सर्व नागरिकांमध्ये आज मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे। अर्धा एक तासाआधी SDPO साहेब आले होते, त्यांनाही आम्ही सांगितलं की साहेब लवकरात लवकर अज्ञात आरोपीविरुद्ध आपण कठोर कारवाई करावी। आज नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरल्यामुळे नागरिकांना लवकरात लवकर दहशतीतून मुक्त करावे आणि इथे या नेरी या मोठ्या गावांमध्ये अनेक असे अवैध कामं इथे चालू असतात, जसं की मग रेती तस्करी असो किंवा इतरत्र अवैध कामं, याच्यावरही आपल्या माध्यमातून लगाम घालावा अशी एक नागरिक म्हणून आपणास विनंती करतो, असंही मी त्यांना सांगितलेलं आहे। आपल्याही माध्यमातून मी सर्वांना पोलीस प्रशासन किंवा इतरत्र महसूल प्रशासन यांना सांगण्याची माझी इच्छा आहे की साहेब रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन काही मानसिक विकृतीचे लोक इथे मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचं जाळपोळीचं काम जे आता सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे नागरिकांमध्ये जे दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे ते आपण लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करून लोकांना न्याय द्यावा अशी भूमिका या ठिकाणी मी मांडतो। CTV के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।